Hello friends, good morning all. In previous video we see the isosceles triangle theorem and converse of isosceles triangle theorem. Now we study about 30 degree, 60 degree, 90 degree triangle theorem. यालाच आपण मराठीमध्ये 30, 60, 90 त्रिकोणाचं प्रमेय असं म्हणतो. थेरम मध्ये वाचते बघा विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकात थेरम आहे, पुस्तकात बघा. If the acute angles of a right angle triangle have measures 30 degree and 60 degree, then the length of the opposite side to 30 degree angle is half the length of the हायपोटेन्यूस. त्या थेरममध्ये काय सांगितले, समजा तुम्हाला एखाद्याचा काटकोन त्रिकोण दिला, काटकोन त्रिकोणात जर लघुकोन हे 30 आणि 60 डिग्री असतील तर 30 डिग्री जो अँगल आहे त्याच्या समोरची जी साइड आहे ती त्याच्या समोरची साइड ही ऑलवेज हायपोटेन्यूस म्हणजे कर्णाच्या निम्मी असते, हाफ असते. इट इज 30 डिग्री अँगल इज हाफ द लेंथ ऑफ द हायपोटेन्यूस. असं ते थेरम आहे. थेरमसाठी तुम्हाला एक डायग्राम दिलेली, डायग्राम मी ब्लॅकबोर्डवर ड्रॉ केली बघा. एक ट्रायंगल एबीसी दिलेला आहे. In this triangle, angle B is equal to 90 degree, angle A is equal to 60 degree, angle C is equal to 30 degree. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे आता की ही जी AB साइड आहे ही 30 डिग्री अँगलच्या अपोजिट साइड आहे. 30 डिग्री अँगलच्या अपोजिट साइड कोणती आहे? AB. आणि मग ही AB ही कशी असते तर ऑलवेज हायपोटेन्यूसच्या हाफ असते. हायपोटेन्यूस कोण आहे? हायपोटेन्यूस आहे AC. कारण 90 डिग्री अँगलच्या समोरील साइड म्हणजे हायपोटेन्यूस. मग AB इज इक्वल टू 1/2 AC. म्हणजे 30 डिग्री अँगलच्या अपोजिट साइड ही ऑलवेज हायपोटेन्यूसच्या हाफ असते, कर्णाच्या निम्म्या लांबीची असते. हे तुम्हाला याच्यामध्ये प्रूव्ह करायचे. मग प्रूफ काय मांडता येईल आपल्याला ते आपण बघू शकतो. याच्यासाठी याच्यामध्ये थोडीशी कन्स्ट्रक्शन केली आहे डायग्राम मध्ये. कन्स्ट्रक्शन बघा काय, एक्सटेंड सेगमेंट AB. हा AB सेगमेंट एक्सटेंड केलाय आणि त्याच्यावरती BD हा एक पॉईंट घेतलाय. तर जेवढा AB सेगमेंट आहे तेवढाच BD सेगमेंट घेतलेला आहे, म्हणजे इक्वल आहेत दोन्ही सेगमेंट. आणि AB हा सेगमेंट एक्सटेंड करून D हा पॉइंट घेतलाय आणि त्याच्यानंतर सच दॅट A', B', D म्हणजे A', B', D हे तिन्ही पॉइंट कसे आहेत? कोलिनियर आहे. आणि AB इज इक्वल टू BD आणि ड्रॉ सेगमेंट DC. आणि D आणि C हे पॉइंट एकमेकांना जॉईंट केले म्हणजे सेगमेंट DC तुम्ही ड्रॉ केले. अशा पद्धतीने याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन केली. प्रूफ काय म्हणता येईल बघा. मग या कन्स्ट्रक्शनमुळे याच्यामध्ये दोन ट्रायंगल फॉर्म झाले. इन ट्रायंगल ABC इन ट्रायंगल DBC हे दोन ट्रायंगल आहेत. सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट DB ही तुम्ही केलेली कन्स्ट्रक्शन आहे. त्यांना अँगल ABC म्हणजे अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल DBC प्रत्येकाचं माप कसं आहे? इच मेजर 90 डिग्री. सेगमेंट BC कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC म्हणजे ही साइड दोघांची कॉमन साइड आहे ट्रायंगलची, म्हणून कॉमन साइड पण कॉन्ग्रुएंट असते. देअरफॉर दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय SAS टेस्ट म्हणजे साइड अँगल साइड टेस्ट. त्याच्यानुसार हे दोन्ही ट्रायंगल कसे झाले? कॉन्ग्रुएंट झाले. इथून पुढचं आपलं अत्यंत महत्त्वाचं आहे बघा, अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल BDC. BAC कॉन्ग्रुएंट अँगल BDC म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत का? तर CACT. मग अँगल BAC चे मेजरमेंट किती आहे? 60 दिले आहे तुम्हाला, म्हणून मग अँगल BDC पण किती आहे? 60. कारण दोघं कॉन्ग्रुएंट आहे, हा 60 आहे म्हणजे BDC पण किती आहे? 60 डिग्री. याला नंबर द्यायचा 1. सिमिलरली अँगल ACB कॉन्ग्रुएंट अँगल DCB हे पण कसं आहे? CACT. माहिती आहे तुम्हाला त्याचं लॉंग फॉर्म काय? करेस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. मग ACBC मेजरमेंट किती? 30 डिग्री, म्हणून DCB पण किती? 30 डिग्री. त्याला नंबर द्यायचा सेकंड इक्वेशन. त्यानंतर अँगल ACD म्हणजे हा अँगल घेतला बघा, ACD हा पूर्ण C अँगल घेतलेला इथला. मग या अँगलची ऍडिशन लिहिलेली. कशी लिहिली आहे? अँगल ACB प्लस अँगल DCB. ऍडिशन पोस्टुलेट ऑफ अँगल ऍडिशन म्हणजे कोणाच्या बेरजेचं गृहीतक म्हणतात त्याला. मग ACD इज इक्वल टू याचं मेजरमेंट पण 30 आहे, याचं मेजरमेंट पण आपण 30 काढलंय वरती, म्हणून 30 प्लस 30 इज इक्वल टू अँगल ACD किती आला? 60 डिग्री आला. याला नंबर द्यायचा 3. अँगल BAC इज इक्वल टू अँगल BDC इज इक्वल टू अँगल ACD इज इक्वल टू 60 डिग्री. म्हणजे हा पण 60 हा दिलेलाच आहे, हा पण 60 प्रूव्ह केलाय आणि हा पण आता आपण ACD काढला 60. मग तिन्ही अँगल कसे झाले? 60 डिग्री झाले. तिन्ही अँगल 60 झाले. याचा अर्थ ट्रायंगल कसा झाला? तिन्ही अँगल कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल म्हणजे ट्रायंगल झाला इक्विलॅटरल ट्रायंगल. मग ट्रायंगल ADC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. मग ट्रायंगल इक्विलॅटरल म्हणजे त्याच्या तिन्ही साइड कशा झाल्या? कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल. म्हणजे AC इज इक्वल टू DC इज इक्वल टू AD. तिन्ही साइड लिहिल्या बघा इथे, AC इज इक्वल टू AD इज इक्वल टू DC. दिस इज इक्वेशन नंबर 4. आणि AB इज इक्वल टू 1/2 AD. मग आता ही जी AB साइड आहे AB इज इक्वल टू 1/2 AD. कारण आपण कन्स्ट्रक्शन केली आहे, जेवढी AB आहे तेवढीच BD आहे. म्हणजेच AB ही ADच्या कशी आहे? निम्मे. पण AD ही कोणाबरोबर आहे? AC बरोबर आहे. म्हणून ADच्या जागी मी इथे काय टाकलं? ही जी AD साइड लिहिली आपण ADच्या ऐवजी मी इथे काय टाकलं? AC.
कुठून टाकलं? फ्रॉम इक्वेशन नंबर 4 AD इज इक्वल टू AC अँड देन वी प्रूव्ह दॅट AB इज इक्वल टू 1 ऑफ AC. AB म्हणजे कोण? 30 डिग्री अँगलचे अपोजिट साइड. AC म्हणजे काय? हायपोटेनियस. म्हणजे 30 डिग्री अँगलच्या अपोजिट जी साइड आहे ती साइड ऑलवेज हायपोटेनियसच्या कशी असते? निम्मी असते, हाफ असते. अँड दिस इज कॉल्ड 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम. आता आपण बघणार आहोत 45, 90 डिग्री ट्रायंगल थेरम म्हणजे 45, 45, 90 अंश त्रिकोणाचं प्रमेय. थेरम काय बघा? इफ द acute angles of a triangle are 45 degree, 45 degree, 90 degree, then the length of each side containing the right angle is 1/√2 into hypotenuse. म्हणजे जर एखाद्या ट्रायंगलचे acute angles म्हणजे लघुकोन हे 45 डिग्री, 45 डिग्री आणि 90 म्हणजे 90 डिग्री असतील तर त्या ट्रायंगलची प्रत्येक साइड ही कर्णाच्या 1/√2 एवढे पट असते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग फळ्यावरती मी डायग्राम काढली बघा. In triangle ABC, angle B is equal to 90 degree, angle A is equal to 45 degree, angle C is equal to 45 degree. मग हे गिवन आहे समजा तुम्हाला दिलेलं. मग प्रूव्ह काय करायचं आहे? तर AB is equal to BC is equal to 1/√2 into AC. म्हणजे AB आणि BC या दोन्ही साइड कशा आहेत? तर हायपोटेनियसच्या 1/√2 पट आहेत. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ बघा. इन ट्रायंगल ABC, angle A is equal to angle C. दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत किंवा इक्वल आहेत कारण की इच मेजर्स 45 डिग्री. दोघांचं माप कसं आहे? समान आहे. मग हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून त्यांच्या अपोजिट साइड पण कशा असतील? कॉन्ग्रुएंट. मग A च्या अपोजिट साइड आहे BC आणि C च्या अपोजिट साइड आहे AB. मग BC इज इक्वल टू AB. कन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आपण कन्व्हर्स स्टेटमेंट बघितलं आयसोसेलेस ट्रायंगल थेरमचं. काय तो कन्व्हर्स स्टेटमेंट? की जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्या अँगलच्या अपोजिट साइड पण कशा असतात? कॉन्ग्रुएंट असतात. आणि therefore BC is equal to AB. This give equation number 1. In triangle ABC, angle ABC is equal to 90 degree given. हा ट्रायंगल कसा आहे? रेक्टँगल ट्रायंगल आहे. म्हणजे याला कुठलं थेरम लावू शकतो आपण? पायथागोरस. मग पायथागोरस थेरम AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. तर पायथागोरस थेरम म्हणजे तुम्हाला कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. मग AB स्क्वेअर प्लस BC च्या जागी मी टाकलं, परत इथे BC च्या ऐवजी मी व्हॅल्यू टाकली AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. मग BC च्या जागी AB मी कुठून टाकली? फ्रॉम इक्वेशन नंबर 1 BC इज इक्वल टू AB आहे म्हणून BC च्या जागी टाकलं मी AB. मग AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर म्हणजे 2AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. मग हा AB स्क्वेअर इज इक्वल टू हा 2 त्या बाजूला नेला म्हणजे तो 1/2 झाला. AB स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 इंटू AC स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स. मग दोन्ही बाजूंचं आपण काय घेतलं? वर्गमूळ घेतलं. AB स्क्वेअरचं AB इज इक्वल टू 1/2. 2चं स्क्वेअर रूट काय? 1/√2 इंटू AC स्क्वेअरचं AC. आणि AB म्हणजेच काय? BC आहे. इथे आपण दाखवलंय AB इज इक्वल टू BC. therefore AB is equal to BC is equal to 1/√2 into AC. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की जर ट्रायंगलच्या दोन साइड्स म्हणजे जर त्यांचे मेजरमेंट 45 डिग्रीचे अँगल असतील तर त्याच्या अपोजिट साइड्स या ऑलवेज हायपोटेनियसच्या 1/√2 पट एवढ्या असतात. दिस इज द थेरम ऑफ 45 डिग्री, 90 डिग्री अँगल थेरम. यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं थेरम दिलेलं आहे. प्रॉपर्टी ऑफ मेडियन ड्रॉन ऑन द हायपोटेनियस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे ॲक्च्युली काटकोन त्रिकोणामध्ये जर तुम्ही मेडियन ड्रॉ केली, मध्यगा ड्रॉ केली तर त्याची काय प्रॉपर्टी असते? थेरम काय आहे बघा. टेक्स्टबुकमधलं थेरम असते इन द राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मेडियन ऑन द हायपोटेनियस इज हाफ द लेंथ ऑफ द हायपोटेनियस. म्हणजे तुम्हाला जर एखादा राईट अँगल ट्रायंगल दिलेला असेल तर त्याच्यामधील मेडियनची लेंथ म्हणजे तुम्ही जर समजा ती मेडियन काढली, ड्रॉ केली तर मेडियनची लेंथ ही ऑलवेज कशी असते? हायपोटेनियसच्या निम्मे असते, हाफ असते, कर्णाच्या निम्म्या लांबीची असते. मग समजा तुम्हाला ट्रायंगल ABC दिला आणि त्याच्यामध्ये अँगल B 90 डिग्री आहे आणि सेगमेंट BD इज द मेडियन दिलेली आहे. तर तुम्हाला प्रूव्ह काय करायचं असेल की BD इज इक्वल टू 1/AC. कारण तुम्ही जी मेडियन काढणार आहे ती हायपोटेनियसवर काढणार आहे ती मेडियन. आणि म्हणून मग ती जी मेडियन काढाल तुम्ही हायपोटेनियसवर तिची लांबी त्या मेडियनची लांबी इज इक्वल टू द 1/2 ऑफ द हायपोटेनियस. म्हणजे कर्णाच्या निम्म्या लांबीची ती लांबी असणार आहे. असं एक हे थेरम आहे. हे थेरम तुम्ही पूर्ण पुस्तकातनं लिहून काढायचं आहे वहीमध्ये. आत्ता शिकवलेले पण थेरम तुम्ही काढायचे आहेत. नाउ वी सॉल्व प्रॅक्टिस सेट 3.3 अँड सॉल्व फर्स्ट एक्झाम्पल. 3.3 मध्ये आपण पहिलं एक्झाम्पल आता सोडवणार आहोत. एक्झाम्पल वाचते बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x and y using the information shown in figure. Find the measures of angle ABD and angle ACD. डायग्राम ड्रॉ केलेली बघा. या डायग्राममध्ये
दिस इज ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BDC. या ट्रायंगलमध्ये त्यांनी ऑलरेडी अँगल DBC ची व्हॅल्यू 60 डिग्री दिली आहे, अँगल ACB ची व्हॅल्यू 50 डिग्री दिली आहे. तुम्हाला एक्स आणि वाय हे दोन अँगल फाइंड आउट करायचे. याच्या व्यतिरिक्त अँगल ABD म्हणजे हा पूर्ण अँगल ABD आणि अँगल ACD म्हणजे हा C जवळचा पूर्ण अँगल, हे असे 4 अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचे. मग इन ट्रायंगल ABC म्हणजे फक्त हा वरचा त्रिकोण घेतलाय बघा, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC गिवन आहे, दिलेला आहे तुम्हाला, साईनने दिसतंय. Therefore angle ABC congruent angle ACB. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम की जर या दोन साइड कॉन्ग्रुएंट आहेत त्याच्या समोरचे अँगल पण कसे असतील, कॉन्ग्रुएंट असतील. Therefore angle ABC congruent angle ACB by isosceles triangle theorem. But angle ACB याचं मेजरमेंट तुम्हाला दिलं आहे, ACB किती दिलं आहे 50 डिग्री, angle ACB is equal to 50 डिग्री. Therefore angle ABC is equal to 50 डिग्री. कारण हे दोन्ही कसे कॉन्ग्रुएंट आहे. मग हा जर ACB 50 आहे तर ABC पण किती आहे 50 आणि अँगल ABC म्हणजेच कोण आहे x आणि दॅट इज x इज इक्वल टू 50 डिग्री. म्हणजे मी पहिली व्हॅल्यू फाइंड आउट केली, तुम्हाला x फाइंड आउट करायला सांगितली आहे, x इज इक्वल टू किती आली 50 डिग्री. नेक्स्ट बघूया अँगल CBD म्हणजे हा एवढाच अँगल, हा किती दिलेला आहे तुम्हाला 60 डिग्री गिवन आहे, ते तुम्हाला दिलेलं आहे. देन अँगल ABD हा पूर्ण अँगल आहे. मग ABC प्लस अँगल DBC, हे बघा अँगल ABD इज इक्वल टू अँगल ABC प्लस अँगल CBD. अँगल ऍडिशन पोस्टुलेट म्हणजे कोनांची बेरजेचा गृहीतक की या दोन कोनांची बेरीज म्हणून हा पूर्ण कोन तयार होतो. मग अँगल ABD हे दोघांची बेरीज आहे. मग अँगल ABD इज इक्वल टू ABC म्हणजेच x तुम्ही किती काढलाय 50 म्हणून तो 50 लिहिला आणि अँगल CBD तो किती आहे 60 आहे म्हणून तो 60 लिहिला आणि या दोघांची सम किती आली 110 डिग्री. म्हणजे अँगल ABD चं मेजरमेंट किती आलं 110 डिग्री. दोन व्हॅल्यूज काढून झाले. आपल्याला आता पुढचं बघायचं इन ट्रायंगल CBD म्हणजे खालचा ट्रायंगल. याच्यामध्ये पण बघा सेगमेंट DB किंवा BD कॉन्ग्रुएंट सेगमेंट CD किंवा DC गिवन आहे. म्हणजे या दोन्ही साइड तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. त्याचप्रमाणे माझ्या साइडचे समोरचे अँगल्स पण कसे असतील कॉन्ग्रुएंट. म्हणजेच अँगल DCB कॉन्ग्रुएंट अँगल DBC म्हणजे दोन्ही अँगल कसे कॉन्ग्रुएंट. कशानुसार बाय आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. या सेगमेंट या साइड कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे याच्या समोरचे अपोजिट अँगल्स पण कसे असतील कॉन्ग्रुएंट. मग अँगल DBC चं मेजरमेंट तुम्हाला डायग्राम मध्ये दिलाय 60 डिग्री. मग अँगल DBC जर 60 आहे तर DCB पण किती असेल 60 डिग्री. मग DCB म्हणजे कुठला अँगल आहे अँगल Y. Therefore y is equal to 60 डिग्री. म्हणजे तुम्ही y पण फाइंड आउट केला. मला तुम्हाला काढायचा आहे ACD म्हणजे हा पूर्ण अँगल काढायचा आहे C जवळचा. मग परत अँगल ऍडिशन पोस्टुलेट वापरून अँगल ACB प्लस अँगल DCB या दोघांची बेरीज. मग अँगल ACB किती आहे 50 डिग्री आणि DCB किती आहे 60. हा 50 आणि y तुम्ही 60 काढला म्हणजे या दोघांची बेरीज. मग अँगल ACD पण किती आला 110 डिग्री. या पद्धतीने आपण डायग्रामच्या आधारेच किंवा डायग्राम मधली इन्फॉर्मेशन घेऊन सहजपणे आयसोसेलेस ट्रायंगल थेरमचा वापर करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आहे. यानंतर आपण आता सॉल्व्ह करूया एक्झाम्पल नंबर 3. तर एक्झाम्पल नंबर 3 मध्ये बघा दिस इज द डायग्राम ऑफ दिस एक्झाम्पल. इन ट्रायंगल PQR म्हणजे ट्रायंगल PQR मध्ये अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री, लेंथ ऑफ QR इज इक्वल टू 5, लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू 12 and QS is a median. Then find the length of median, that is find the length of QS. म्हणजे तुम्हाला QR ची लांबी 5 दिली आहे, PQ ची लांबी 12 दिली आहे, QS ही मीडियन आहे आणि त्या मीडियनची म्हणजे QS ची तुम्हाला लेंथ फाइंड आउट करायची. मग ट्रायंगल PQR मध्ये अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री आहे म्हणजेच तो कुठला ट्रायंगल झाला राईट अँगल ट्रायंगल. Therefore by using Pythagoras theorem नुसार आपण काय म्हणू शकतो हायपोटेन्यूज स्क्वेअर दॅट इज PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. PQ ची व्हॅल्यू 12 दॅट इज 12 स्क्वेअर, QR ची व्हॅल्यू 5 that is 5 square. 12 square किती आहे 144, 5 square 25 and by adding these two numbers this given the number 169. म्हणजे या दोघांची जर आपण बेरीज केली तर किती येते 169. PR square is equal to 169. मग आपण दोन्ही बाजूंचं काय घ्यायचं स्क्वेअर रूट. therefore PR is equal to under root of 169. 169 हा कसला स्क्वेअर आहे 13 चा. therefore PR is equal to 13. म्हणजे कसली तुम्हाला लेंथ मिळाली आता PR ची. तुम्हाला काढायची QS ची लेंथ. मग PR तुम्हाला 13 मिळालेली आहे. मी तुम्ही काय लिहिले बघा QS इज इक्वल टू 1/2 इंटू PR. म्हणजे QS इज इक्वल टू 1/2 इंटू PR म्हणजे काय हायपोटेन्यूजची हाफ आहे. आपण मग अशी प्रॉपर्टी मीडियनची किंवा थेरम बघितलं होतं की मीडियनची लेंथ ही ऑलवेज हायपोटेन्यूजच्या कशी असते हाफ असते. therefore QS इज इक्वल टू 1/2 PR ची व्हॅल्यू आपण 13 काढली आहे.
1/2 into 13. Therefore QS is equal to 6.5 units. Therefore length of QS is equal to 6.5 units. म्हणजे इथे फक्त तुम्हाला त्या प्रॉपर्टीचा वापर करायचा. कुठल्या प्रॉपर्टीचा? की जर राईट अँगल ट्रायंगल मध्ये एखाद्या व्हर्टायसेस मधून तुम्ही जर हायपोटेनियसवर मेडियन ड्रॉ केली असेल तर त्या मेडियनची लेंथ ही नेहमीच त्या हायपोटेनियसच्या हाफ असते. या प्रॉपर्टीचा वापर करून आपण हे गणित सोडवलं. यानंतर प्रॅक्टिस सेट मधलं लास्ट एक्झाम्पल 4th नंबरचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल वाचते मी. इन द फिगर पॉइंट G इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द मेडियन्स ऑफ ट्रायंगल PQR. ट्रायंगल PQR मध्ये G हा या सगळ्या मेडियन्सचा काय पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे. इफ GT इज इक्वल टू 2.5, जर GT ची लेंथ 2.5 असेल देन फाइंड द लेंथ ऑफ PG अँड PT. तर तुम्हाला PG आणि PT म्हणजे PG आणि PT या दोन लेंथ फाइंड आउट करायचे. मग GT ची व्हॅल्यू दिली तुम्हाला G आणि T 2.5. PG इज टू GT इज इक्वल टू 2:1. आता याच्यावरून मांडलंय मी द सेंट्रॉइड डिवाइड्स मेडियन इज रेशो 2:1. म्हणजे सेंट्रॉइड नेहमीच कुठल्याही सेगमेंटला डिवाइड करत असते कुठल्या रेशोमध्ये 2:1 मध्ये. आणि म्हणून PG इज टू GT हा जो रेशो आहे तो काय असणार आहे 2:1. मग 2:1 आहे. मग याचं मी रेशोचं रूपांतर किंवा भागाकारात मांडून घेतलं बघा. PG अपॉन GT इज इक्वल टू 2/1. मग व्हॅल्यूज पुट केल्या. GT ची व्हॅल्यू 2.1 इज इक्वल टू 2/1. क्रॉस मल्टिप्लिकेशन PG इंटू 1 PG इज इक्वल टू 2 इंटू 2.5. तो गुणाकार आला 5. PT इज इक्वल टू आता म्हणजे PG ची व्हॅल्यू आली 5. PG तुम्हाला काढायचीच आहे. मग PT इज इक्वल टू PG प्लस GT. PG 5 GT 2.5. 5 प्लस 2.5 दोघांची सम किंवा बेरीज झाली 7.5. Therefore length PG is equal to 5 and length of PT is equal to 7.5. या पद्धतीने आपण सेंट्रॉइड डिवाइड्स मेडियन इन द रेशो 2:1 या प्रॉपर्टीचा वापर करून आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय. थोडक्यात काय की सेंट्रॉइड केव्हाही कुठल्याही मेडियनला 2:1 या रेशोमध्ये डिवाइड करत असते. ही प्रॉपर्टी वापरून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. तर आपला इथे प्रॅक्टिस सेट संपला आहे. यानंतर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.